JL1 पेजेंट मिस और मिसेस महाराष्ट्र 26 नागपुर के ऑडिशन में प्रतियोगियों ने किया शानदार गौतमी मॅम, आपलं नागपुरात स्वागत मीडियाकडनं. सर्वप्रथम आपण मला हे सांगा की आपल्याला या कार्यक्रमाबद्दल कसं वाटलं? खूप छान वाटलं. हा माझा फर्स्ट टाइम होता म्हणजे, आणि हे संधी फक्त मला दादांमुळे मिळाली आहे. खूप छान वाटतंय. पहिल्यांदाच म्हणजे मी नेहमी तुम्ही मला डान्स करताना पाहिलंय, आणि हे फर्स्ट टाइम होतं माझं की मी फॅशन शो ला आली आहे आणि मी हे सगळं लाईव्ह पाहिलंय. बऱ्याचदा मी स्टेजवर असते आणि प्रेक्षक वर्ग खाली असतात. आज मी स्टेजवर होते आणि सगळं माझ्या समोर चाललं होतं. ते मला खूप छान वाटलं, आणि मी तर म्हणेल की खरंच खूप छान आहे हे. आणि प्रत्येक महिलेला हा गोल्डन चान्स आहे, तर त्यांनी नक्की यात सहभागी व्हायचं. एक विचारू का, विदर्भातनं हा जे सिलेक्शन आज तुम्ही करणार आहात बाकी फायनल राऊंड साठी, तर तेवढं टॅलेंट तुम्हाला इथं वाटलं का? खूप खूप आहे. म्हणजे अक्षरशः फॅमिली म्हणजे घरातले काम वगैरे ते सगळं करून महिला आज इथं आल्यात आणि त्यांनी आज त्यांची कला आहे ती सादर केली आहे. तर खरंच खूप छान वाटतं. आणि आहे टॅलेंट सगळ्यांमध्ये असतं रे, तुम्ही फक्त दाखवा बाबा, बस एवढंच आहे. आपण हा शो इथं ऑर्गनाईज केला, त्याबद्दल आपलं काय म्हणतात? आम्ही हा फक्त स्पेशली हा कार्यक्रम आपण मिस अँड मिसेस महाराष्ट्र द मूर्ती एंटरप्राइजेस द ज्वेल1 पेजंट म्हणून आम्ही हा प्रोग्राम आयोजित केलेला आहे. याच्यामध्ये आम्ही मिस असो अथवा मिसेस असो, ही सिलेक्ट होत असताना महाराष्ट्रामधून ह्या सगळ्या महिलांना आपण संधी द्यायला हवी, हा दृष्टिकोन समोर ठेवून आम्ही महाराष्ट्रामध्ये याचे ऑडिशन्स घेत आहोत. आतापर्यंत नवी मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि ही चौथी फेरी जी होती ती आपल्या नागपूर येथे होत आहे. आणि याच्यामधून जे काही टॅलेंट राऊंड मधून जे सिलेक्ट होतील ते फिनालेसाठी सिलेक्ट होणार आहेत. अजून आमच्या 2 ऑडिशन्स बाकी आहेत. तर आम्हाला इच्छा अशी आहे की महाराष्ट्रातून महाराष्ट्राची सुंदरी निवडली जावी आणि ती जवळपास या शहरांमधूनच निवडली जावी, आणि प्रत्येक ठिकाणी हे कॉम्पिटिशन होत असताना महाराष्ट्रात सर्वत्र होत असावं. तर असा आमचा एक भाग होता, म्हणून आम्ही विदर्भाला देखील याच्यामध्ये प्राधान्य दिलं. आणि विदर्भामध्ये येऊन सुद्धा आम्हाला खूप सारा टॅलेंट पाहायला मिळतोय, अनुभवायला मिळतोय, आणि त्या सगळ्या कंटेस्टंटना आणि इतर व्यक्तींना सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आम्हालाही मीडियाचा खूप सारा आभार की मीडियाने आम्हाला कव्हरेज केलं आणि अशा महिलांना संधी द्यावी किंवा मिळावी म्हणून आमच्या पेजंटना देखील मीडिया कव्हरेज देत आहे. त्याबद्दल आम्ही मनपूर्वक मीडियाचे आभार मानत आहोत. आपलं पण काय संदेश नागपूरकरांना? मी नागपूरकर सगळ्या महिलांना मी एकच सांगल की आवर्जून जे करायचंय ते बिंदास करा. आज आपले प्रत्येक महिलेचे काही ना काही स्वप्न अपूर्ण राहतात की मला हे करायचं होतं, मी ते करायचं होतं, पण राहून गेलं काही कारणास्तव. तर आता तुम्हाला जर संधी असेल तर तुम्ही आवर्जून भरभरून करायचंय आणि पुढे जायचा प्रयत्न करायचाय, न कोणाला घाबरता. नागपूरकर मला नेहमी प्रेम देत असतात रे, भरभरून. म्हणजे मी नेहमी खूप नागपूरमध्ये कार्यक्रम केलेत, इकडच्या भागात कार्यक्रम केले, आणि महिला वर्ग तर खूप प्रचंड असतात, कार्यक्रमाला येतात, एन्जॉय करतात, मस्ती करतात. ते मला खूप छान वाटतं, म्हणून नागपूरकर लव्ह यू. नमस्कार, मी गौतमी देशमुख, 21 वर्षांची असून नागपूर वेटरनरी कॉलेज नागपूर येथील फायनल इयरची स्टुडंट आहे. आज द JL1 पेजंट मध्ये मी ऑडिशन साठी आले आणि मला इतकं छान वाटलं, इतकी छान मॅनेजमेंट होती, आणि यासोबतच आपल्या नागपुराची इतकी छान प्रगती बघून मला फारच आनंद होतो. यापूर्वी मी NCCचे बरेच कॅम्प केले आणि त्यातला एक कॅम्प त्या थ्रू मला माननीय पंतप्रधान मोदी यांच्या समोर महाराष्ट्राचं नेतृत्व करायची संधी मिळाली. आणि त्यानंतरच मी एका फॉरेन एक्सचेंजला गेले होते. तिथे मी इंडियाचं वेटरनरी कल्चर तिथे जाऊन मी रिप्रेझेंट केलं, आणि त्याचा पण मला फार आनंद वाटतो की नागपुरातली व्यक्ती पण इतकी पुढे जाऊ शकते. हे मला सगळ्या लोकांना सांगायचंय नागपुरातल्या, आणि तेच. जय हिंद. हेलो सर, मेरा नाम मीनाक्षी है। मैं यहाँ से 4 किलोमीटर
कोणी